तर मित्रांनो, किती दिवसांमध्ये तुमचा नवीन ब्लॉग, नवीन वर्डप्रेस वेबसाईट गुगलमध्ये रँक होईल त्याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेल। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मदत होईल। नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राहुल आणि तुम्ही पाहताय राहुल ब्लॉगर YouTube चॅनल। चला सुरू करूया। सर्वप्रथम मित्रांनो, जर तुम्ही एक नवीन डोमेन विकत घेतला आणि त्यावर काम चालू केलं तर लगेच तो गुगलमध्ये रँक होत नाही। कमीत कमी 5 ते 6 दिवसानंतर त्या वेबसाईटवर इम्प्रेशन येणे चालू होतं। 10 ते 12 दिवसानंतर तुम्हाला त्या वेबसाईटवर त्या तुमच्या पोस्टवर क्लिक येणं चालू होतं। म्हणून तुम्ही काय करतात की जेव्हा स्टार्टिंगला नवीन ब्लॉग बनवतात, नवीन वेबसाईट बनवतात, त्यावर तुम्ही 4-5 पोस्ट लिहितात आणि गुगलमध्ये सबमिट करतात, गुगल सर्च कन्सोलमध्ये सबमिट करतात, पण त्याच्यावर काही इम्प्रेशन आणि क्लिक येत नाही। तर तुम्ही नाराज होऊन त्याच्यावर काम करत नाही। तर हे चुकीचं आहे, कारण तुम्ही पैसे देऊन डोमेन आणि होस्टिंग घेतलेली असते, तर त्यावर काम करा। भले त्याच्यावर व्ह्यूज नाही आले, काय नाही आले, लोकांनी बघितलं नाही, इम्प्रेशन नाही आले, तरी टेन्शन नका घेऊ। तुम्ही त्याच्यावर एक वेब स्टोरी पण बनवा त्या टॉपिकच्या रिलेटेड आणि दररोज 2-3 दिवसाने नवीन पोस्ट त्याच्यावर अपलोड करत राहा। जितके जास्त पोस्ट अपलोड करतील, एक ना एक तुमची पोस्ट गुगलमध्ये रँक होईल, कारण गुगलला पाहिजे की तुम्ही त्याच्यावर किती मेहनत करतात। आणि सर्वप्रथम जी पण पोस्ट तुम्ही गुगलमध्ये टाकाल, लो कॉम्पिटिशन कीवर्डवर असली पाहिजे, कारण जास्त हाय कॉम्पिटिशन असलं तर तुम्हाला खूप टाइम लागेल की गुगलमध्ये रँक होण्यासाठी। तर जे लो केडीवाले, लो कीवर्ड डिफिकल्टीवाले कीवर्ड्स असतात त्याच कीवर्डवर काम करा। मराठीमध्ये पण असे खूप लो कीवर्ड्स आहेत त्याच्यावर काम करू शकतात, म्हणजे ज्याच्यावर ट्रॅफिक जास्त असते आणि लोक त्याच्यावर जास्त वेबसाईट बनवत नाही, अशा टॉपिकचा वापर करून तुम्ही लो कॉम्पिटिशन कीवर्डचा वापर करू शकतात। लो कॉम्पिटिशन कीवर्ड कसे शोधायचे त्याचा पण व्हिडिओ मी ऑलरेडी बनवला आहे, तुम्हाला आय बटनवर वरती मिळेल। त्याचप्रमाणे ब्लॉगिंगमध्ये तुम्हाला फक्त मेहनत करायची आहे। तुम्ही नाराज होऊ नका, निराश होऊ नका, कारण ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की याच्यावर इम्प्रेशन पण येत नाही, क्लिक पण येत नाही, जाऊ दे माझा वेळ फालतू जातोय, असं जमणार नाही। तुम्ही 6 ते 7 महिने कंटिन्यू 2 दिवसांनी, 3 दिवसांनी, 4 दिवसांनी तुम्ही पोस्ट टाकत राहा, नवीन कीवर्डचा शोध लावा, त्याच्यावर पोस्ट लिहित राहा। एक ना एक दिवस तुमची पोस्ट गुगलमध्ये रँक होईल। एक पोस्ट रँक झाली तरी तुमच्या वेबसाईटला बूस्ट मिळेल, तुमची वेबसाईट गुगलच्या पहिल्या पेजवर रँक होईल। पहिल्या पेजमध्ये आल्यानंतर त्या वेबसाईटवर क्लिक्स आणि इम्प्रेशन दोन्ही मिळतील आणि तुमची तुमचं ॲडसेन्स पण अप्रूव्ह होईल आणि ॲडसेन्स अप्रूव्ह झाल्यानंतर तुमची चांगली इन्कम होईल। मग तुम्हाला कामाची पण सुद्धा गरज नाही पडणार, तुम्ही ऑनलाईन ब्लॉगिंगच्या माध्यमातून पैसे कमवू शकतात। तर मित्रांनो, ब्लॉगिंगमध्ये आणि जे मी यूट्यूब व्हिडिओ बनवतो, यूट्यूबमध्ये ब्लॉगिंगमध्ये पेमेंट 100% गुगल तुम्हाला पाठवते, 100% तुम्हाला पेमेंट भेटतो। पेमेंटचं टेन्शन घेऊ नका। खूप सारे लोक बोलतात की ऑनलाईन कसा पेमेंट मिळतो, तर यूट्यूब आणि ब्लॉगिंग हे सगळे गुगलचे प्रोडक्ट आहेत, याच्यामधून तुम्हाला 100% पेमेंट मिळतो जर तुम्ही चांगले काम केले तर। तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न करा, तुम्ही याच्यावर मेहनत करत राहा, एक ना एक दिवस तुम्हाला फळ नक्की मिळेल। मित्रांनो, व्हिडिओ आवडला चॅनल सबस्क्राईब नक्की करा। शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप आभारी। जय हिंद, वंदे मातरम।